विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज फर्स्ट सेमिस्टरचा कोरेचा जो पेपर आहे तर या पेपरमधील वेलफेअर इकॉनॉमिक्स या प्रकरणामधील आपण पॅरेटोचा सामाजिक युक्ततम हा जो सिद्धांत आहे तर हा सिद्धांत आपण आज अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या तासामध्ये आपण पिगूची आर्थिक कल्याणाची जी संकल्पना आहे ती संकल्पना अभ्यासली होती आणि त्यामध्ये पिगू यांनी आर्थिक कल्याणाचं मापन कसं केलं जातं किंवा आर्थिक कल्याणाची संकल्पना काय आहे आणि त्या आर्थिक कल्याणाच्या संकल्पनेची आपण त्यामध्ये अभ्यास हा मागील तासामध्ये केला होता. आता आज आपण पॅरेटोचा सामाजिक युक्ततम जो आहे तर हा पॅरेटोचा सामाजिक युक्ततम हा अभ्यासणार आहोत. आता हा जो पॅरेटोचा सामाजिक युक्ततम आहे तर या पॅरेटोच्या सामाजिक युक्ततम मध्ये आपल्याला आज पॅरेटो यांनी जो सामाजिक युक्ततम आहे तो युक्ततम अभ्यासत असताना आपण त्या अगोदर पिगू यांनी जो आर्थिक कल्याणाची संकल्पना मांडली तर त्या आर्थिक कल्याणाच्या संकल्पनेचा आपण आधार घेऊया आणि त्यानंतर मग जो पॅरेटोचा सामाजिक युक्ततम आहे तो पाहूया. आता पिगू यांनी आपली आर्थिक कल्याणाची संकल्पना स्पष्ट करत असताना उपयोगितेची आंतर व्यक्तिगत तुलना करणे शक्य आहे असं त्यांनी गृहीत घेतलं होतं की मग उपयोगितेची जी काही आंतर व्यक्तिगत तुलना आहे ती तुलना ही शक्य असते आणि त्याचं कारण काय आहे तर उपयोगिता त्यांनी असं गृहीत घेतलं होतं की उपयोगिता ही मापनक्षम आहे आणि मापनक्षम असल्यामुळे आंतर व्यक्तिगत तुलना ही उपयोगितेची केली जाते किंवा केली जाऊ शकते आणि मग असे जे गृहीत आहेत ते गृहीत पिगूंनी आपल्या आर्थिक कल्याणाच्या संकल्पनेमध्ये घेतले होते. आणि मग ही जी संकल्पना आहे तर ही संकल्पना पिगू यांनी ही गृहीता आपल्या संकल्पनेत घेतली होती, परंतु यावर टीका करण्यात आल्या आणि ती टीका प्राध्यापक विल्फ्रेडो पॅरेटो यांनी केलेली आहे, जे इटालियन अर्थशास्त्रज्ञ आहेत. तर यांनी या संकल्पनेवरील काही गृहीत जे आहे त्या गृहीतावर टीका केल्या आणि मग पॅरेटो यांच्या मते प्रत्यक्षात वर आपण जी काही उपयोगितेची आंतरव्यक्तिगत तुलना करणे शक्य आहे आणि उपयोगिता मापनक्षम आहे हे जे गृहीत घेतलेले आहे तर या गृहीताच्या आधारे कल्याणाचे मापन करण्यात अडचणी येतात आणि मग त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात आलेले आहे आणि मग हे आक्षेप घेऊन मग प्राध्यापक पॅरेटो यांनी आपली जी नवीन संकल्पना आहे ती नवीन संकल्पना सामाजिक युक्ततम या नावाने पॅरेटोचा सामाजिक युक्ततम या नावाने आणि मग यामध्ये प्राध्यापक पॅरेटो यांनी उपयोगितेचे मापन करण्यासाठी क्रमवाचक उपयोगिता या दृष्टिकोनाचा स्वीकार केला आणि यापूर्वी प्राध्यापक पिगू यांनी उपयोगितेचे मापन करण्यासाठी जी कार्डिनल युटिलिटी आहे मापनक्षम उपयोगिता हा दृष्टिकोन अवलंबला होता, मात्र पॅरेटो यांनी उपयोगितेचे मापन करण्यासाठी क्रमवाचक उपयोगिता हा दृष्टिकोन स्वीकारला आणि आपण फक्त मग उपयोगितेचा क्रम लावू शकतो हा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाला आधार घेऊन तो दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आणि मग त्या दृष्टिकोनाच्या आधारावर उपयोगितेचे मापन हे केले जाते. आणि मग पॅरेटो यांनी काय केलं तर पॅरेटो यांच्या मते
पॅरोटो यांनी सामाजिक कल्याणाचा संबंध उत्पादन व उपभोगाशी जोडला. उत्पादन व उपभोगाशी जोडला, परंतु वितरणाचा व सामाजिक कल्याणाचा असलेला संबंध निश्चित केलेला नाही. त्यांनी पॅरोटो यांनी सामाजिक कल्याणाचा संबंध उत्पादन व उपभोगाशी जोडला, परंतु त्यांनी वितरणाचा जो संबंध आहे, जो प्राध्यापक पिगू यांनी वितरणाचा संबंध हा सामाजिक कल्याणाशी जोडला होता, परंतु असा संबंध प्राध्यापक पॅरोटो यांनी मात्र जो आहे तर तो संबंध निश्चित केलेला नाही. आणि मग हे जे संपूर्ण विश्लेषण आहे तर पिगू यांच्या कल्याणकारी अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. आणि मग त्याला वेगळे असल्यामुळे त्यास नवीन कल्याणकारी अर्थशास्त्र असे म्हटले जाते. म्हणजे पिगू यांनी जो काही विश्लेषण केलं होतं ते कल्याणकारी अर्थशास्त्र होते, आणि त्या अर्थशास्त्रापेक्षा, त्यांच्या विचारापेक्षा वेगळे असल्यामुळे प्राध्यापक पॅरोटो यांनी जो काही पॅरोटोचा सामाजिक युक्ततम मांडला, तर या सामाजिक युक्ततमालाच पॅरोटोचा किंवा प्राध्यापक पिगू यांच्या कल्याणकारी अर्थशास्त्रापेक्षा वेगळे असल्यामुळे त्याला नवीन कल्याणकारी अर्थशास्त्र असे म्हटले जाते. आणि म्हणून नवीन कल्याणकारी अर्थशास्त्र जे आहे तर या अर्थशास्त्रामध्ये पॅरोटो यांच्या विश्लेषणाच्या आधारेच, मग पॅरोटोंनी जे काही विश्लेषण केलं तर त्या विश्लेषणाच्या आधारे नंतर त्यामध्ये आणखीन सुधारणा करण्यात आल्या. त्यामध्ये मग जे काही भरीव कामगिरी करण्यात आली, तर ही कामगिरी प्राध्यापक हिग्स असतील, प्राध्यापक कॅल्डारो असतील, सायटोव्स्की असतील, तर यांनी आर्थिक कल्याणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी ही पॅरोटोच्या विश्लेषणाच्या आधारे ही नंतरच्या काळामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आता सुरुवातीला आपण पॅरोटोचा जो सामाजिक युक्ततम आहे तो सामाजिक युक्ततम म्हणजे काय आणि त्याची व्याख्या जी आहे ती व्याख्या अभ्यासूया. आता पॅरोटो यांनी हा जो सामाजिक युक्ततम ही संकल्पना किंवा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडला, तर यालाच सामाजिक इष्टतम किंवा पॅरोटोचा कल्याणाचा मापदंड असं देखील म्हटले जाते. आणि या दोन नावानं सुद्धा त्याला ओळखले जाते. म्हणजे सामाजिक युक्ततम जो आहे तो सामाजिक युक्ततम, सामाजिक इष्टतम किंवा पॅरोटोचा कल्याणाचा मापदंड या नावाने देखील त्यास ओळखले जाते. आता सामाजिक कल्याणाची महत्तम स्थिती म्हणजे काय, तर सामाजिक कल्याणाची महत्तम स्थिती म्हणजे सामाजिक युक्ततम किंवा सामाजिक इष्टतम होय. म्हणजे समाजाचं कल्याण, सामाजिक कल्याण जे आहे ते कल्याण महत्तम कधी असू शकतं, त्याची स्थिती म्हणजे काय, तर पॅरोटो यांच्या मते सामाजिक युक्ततम किंवा त्यालाच आपण सामाजिक इष्टतम असे सुद्धा म्हणतो. तर समाजाची कल्याणाची जी काही सामाजिक कल्याणाची महत्तम स्थिती असेल ती स्थितीच म्हणजे सामाजिक युक्ततम किंवा सामाजिक इष्टतम होय. आता सामाजिक युक्ततम याची व्याख्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता ती व्याख्या अशी आहे की पॅरोटो यांच्या मते महत्तम कल्याणाची स्थिती म्हणजे ज्या स्थितीत बदल करणे अशक्य असते आणि जेव्हा अशक्य असते तेथे सर्वांचे कल्याण काय असते, स्थिर असते. म्हणजे ज्या स्थितीमध्ये बदल करणे अशक्य असते तेथे सर्वांचे कल्याण स्थिर असते. आणि या स्थितीत बदल केल्यास एकतर सर्वांच्या कल्याणात वाढ होते किंवा घट होते. म्हणजे महत्तम कल्याणाची स्थिती अशी असते की ज्या स्थितीत बदल करणे अशक्य असते आणि तेथे सर्वांचे कल्याण काय असतं, स्थिर असते. स्थिर म्हणजे त्यापेक्षा कल्याण जे आहे तर ते कल्याण त्या ठिकाणी काय आहे, स्थिर असते. सर्वांचे कल्याण सारखे असते, स्थिर असते. आणि या स्थितीत जर बदल केला तर त्याचा दोन परिणाम होतात. एक तर सर्वांच्या कल्याणात वाढ होते
किंवा सर्वांच्या कल्याणात घट होते. आणि अशी स्थिती म्हणजेच काय आहे, महत्तम कल्याणाची स्थिती. आणि मग अशी सामाजिक युक्ततमाची जी संकल्पना आहे, जो सिद्धांत आहे, तर ही संकल्पना स्पष्ट करत असताना त्यांनी ही व्याख्या केलेली आहे. आता या व्याख्येनुसार महत्तम कल्याणाच्या अवस्थेत सर्वांचे कल्याण जे आहे ते मात्र कसं असतं, स्थिर असते. आणि त्यामुळे त्यामध्ये बदल करण्याची गरज नाही. त्यामुळे काय आहे, त्यामध्ये बदल करण्याची गरज नाही असं पॅरेटोचं मत आहे. परंतु काही कारणामुळे त्यात जर बदल झाला, काही कारणामुळे त्या परिस्थितीत बदल झाला, तर कल्याणावर त्याचे अनुकूल परिणाम व प्रतिकूल परिणाम होतात. आणि अनुकूल परिणाम होत असताना मग काय होतं, एकतर सर्वांच्या कल्याणात वाढ होते किंवा सर्वांच्या कल्याणात घट होते. तर असे दोन परिणाम त्यामुळे घडून येतात. आता आपण व्याख्या पाहिल्यानंतर पॅरेटोचा जो सामाजिक कल्याणाचा निकष आहे, मापदंड आहे, तो मापदंड काय होता. जसं आपण पिगुयनच्या कल्याणाचा मापदंड होता तो आपण पाहिला की राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे आणि जे काही राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आहे त्याचं समाजामध्ये न्याय पद्धतीनं वितरण जे आहे ते वितरण करणं, विभाजन करणं, वितरित करणं, हा दोन निकष त्यांच्या कल्याणाचे निकष किंवा कल्याणाचा मापदंड होता. आता पॅरेटो यांच्या जो काही यांचा कल्याणाचा निकष आहे, मापदंड आहे, तर याचे जे काही आपण ज्याला निकष जो आहे तर तो निकष आपण आता पाहूया. आता सामाजिक युक्ततमाच्या आधारे पॅरेटो यांनी समाजाचं कल्याण महत्तम घडवून आणण्यासाठी किंवा महत्तम कसं होईल तर त्याचे काही निकष जे आहेत ते निकष त्यांनी सांगितले. आणि त्यामधला निकष असा आहे की सामाजिक बदल घडून आला किंवा काय आहे, जर एखादा सामाजिक बदल घडून आला किंवा वितरण पद्धतीची पुनर्रचना केल्यास सामाजिक कल्याणात तेव्हाच वाढ झालेली असे म्हटले जाते. म्हणजे सामाजिक बदल घडून आला किंवा वितरण पद्धतीची पुनर्रचना केली असं असलं तरी सामाजिक कल्याणात तेव्हाच वाढ झाली असे म्हणतात. कधी म्हणतात, जेव्हा समाजातील किमान एका व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत असताना इतर कोणत्याही व्यक्तीच्या स्थितीत बिघाड होत नाही. हे महत्त्वाचं आहे. काय आहे, मग सामाजिक कल्याणात वाढ झाली असं कधी म्हटलं जातं, म्हणजे सामाजिक बदल घडून आला किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जे काही वितरण पद्धतीची पुनर्रचना आहे ती पुनर्रचना केली आणि मग ह्या दोन्ही बाबी झाल्या, दोन्ही बाबीमधून कोणती एक बाब झाली किंवा दोन्ही बाबी घडून आल्या तर सामाजिक कल्याणात तेव्हाच वाढ झाली असे म्हणतात, जेव्हा काय आहे, समाजातील किमान एका व्यक्तीच्या स्थितीत एका व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत असताना इतर कोणत्याही व्यक्तीच्या स्थितीत बिघाड होत नाही. म्हणजे एकाचं कल्याण होत असताना दुसऱ्याचं त्यामधून अकल्याण किंवा दुःख त्याला किंवा त्याचं नुकसान होईल असं नाही. आणि असं जर नाही झालं तर त्याला म्हणायचं काय आहे, सामाजिक कल्याणात वाढ झाली आहे. म्हणजे एकाचं कल्याण होत असताना दुसऱ्याचं नुकसान होणार नाही, दुसऱ्याची हानी होणार नाही असं जर घडून आलं तर त्याला म्हणायचं की सामाजिक कल्याणात वाढ झाली आहे. आता मग सामाजिक कल्याणात घट झाली असे तेव्हाच म्हटले जाते. या उलट आता सामाजिक कल्याणात घट झाली आहे असं तेव्हाच म्हटले जाते जेव्हा समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या स्थितीत सुधारणा न होता काही व्यक्तीच्या स्थितीत बिघाड होतो. म्हणजे काही व्यक्तीच्या स्थितीत सुधारणा झाली नाही परंतु काही व्यक्तींच्या कल्याणात मात्र बिघाड झाली, त्याला नुकसान झालं, तर मग याला काय म्हणायचं की सामाजिक कल्याणात घट झाली. म्हणजे फायदा तर कोणालाच झाला नाही परंतु काही समाजातील काही व्यक्तींना जर नुकसान झालं असेल तर त्याला सामाजिक कल्याणात घट झाली असं पॅरेटो यांनी सांगितलेलं आहे. आणि मग सामाजिक जो काही कल्याणाचा
संकल्पना आहे, सामाजिक युक्ततमाची जी संकल्पना आहे ती युक्ततमाची संकल्पना सांगत असताना पॅरेटो यांचा कल्याणाचा हा निकष जो आहे तर तो निकष त्यांनी निकष सांगत असताना दोन बाबी त्यामध्ये विचारात घेतल्या प्रामुख्याने. एक म्हणजे सामाजिक बदल घडून आला किंवा वितरण पद्धतीची पुनर्रचना केल्यास सामाजिक कल्याण झाले असे तेव्हाच म्हणता येते जेव्हा एका व्यक्तीच्या कल्याणात काय आहे, एका व्यक्तीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत असताना इतर कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक स्थितीमध्ये बिघाड होणार नाही, त्याला नुकसान होणार नाही. असं जर असेल, नुकसान झालेलं नसेल तर त्याला म्हणायचं सामाजिक कल्याणात वाढ घडून आली. आणि सामाजिक कल्याणात घट कधी घडून येते तर एक समाजामध्ये काय आहे, समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या स्थितीत सुधारणा झाली नाही परंतु काही व्यक्तींना मात्र नुकसान झालंय, काही व्यक्तींना मात्र तोटा झालाय, त्याच्या कल्याणात बिघाड झाली. असं जर असेल तर त्याला म्हणायचं सामाजिक कल्याणात घट झालेली आहे. आणि मग अर्थात एकाच वेळी काहीच्या स्थितीत सुधारणा व काहीच्या स्थितीत बिघाड होत असेल तर या अवस्थेत कल्याणावर त्याचे काय परिणाम होतील हे निश्चितपणे स्पष्ट करता येत नाही. म्हणजे एकाच वेळी जर काहीची स्थिती सुधारत असेल आणि काहीची स्थिती बिघडत असेल तर त्यामुळे त्याचा या अवस्थेत मग कल्याणावर त्याचा काय परिणाम होतो हे निश्चितपणे स्पष्ट करता येत नाही, असं पॅरेटो यांचे मत आहे. आता पॅरेटो यांचा सामाजिक हा जो कल्याणाचा मापदंड आहे तर समाजातील व्यक्तीच्या स्थितीत एकाच दिशेने होणारा बदल, सुधारणा किंवा बिघाड लक्षात घेतो. आता मग एकाच दिशेने होणारा सुधारणा जी आहे ती सुधारणा यामध्ये लक्षात घेतली जाते आणि यामुळे या मापदंडास पॅरेटोचा सर्वसंमतीचा नियम किंवा ऐक्यभाव नियम असे म्हटले जाते. म्हणजे एकाच वेळेस काय आहे, दोन्हीमध्ये सुधारणा झाली पाहिजे, एकाच दिशेने त्याचा जो काही बदल आहे तो बदल झाला पाहिजे. हे बदल दोन दिशेने होता कामा नये. म्हणजे एकामध्ये वाढ झाली आणि एकामध्ये घट झाली एका व्यक्तीच्या, तर तो पॅरेटो यांना अपेक्षित नाही. तर एकाच दिशेने बदल हे घडून यावे ही अपेक्षा पॅरेटो यांना आहे. आणि त्यामुळे मग हा जो पॅरेटोचा कल्याणाचा निकष आहे, मापदंड आहे, तर हा सर्वसंमतीचा नियम किंवा ऐक्यभाव नियम आहे असे त्याला म्हटले जाते. आणि पॅरेटो यांच्या कल्याणाच्या मापदंडात आंतरव्यक्तिगत उपयोगितेची तुलना ही काही तुलना करावी लागत नाही, तसेच नैतिक निर्णयाचा अवलंबही करावा लागत नाही. आणि त्यामुळे त्यांच्या कल्याणाच्या मापदंडास शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेले आहे. म्हणजे यामध्ये पॅरेटो पिगू यांनी जे काही आंतरव्यक्तिगत तुलना गृहीत धरली होती किंवा नैतिक निर्णय जे आहेत ते निर्णय गृहीत धरले होते, तर तशा पद्धतीने यामध्ये दोन्हीचा वापर करावा लागत नाही, अवलंब करावा लागत नाही. आणि त्यामुळे पॅरेटो यांचा हा जो सामाजिक कल्याणाचा मापदंड आहे किंवा हा जो कल्याणाचा निकष आहे तर हा निकष शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेले आहे. आता हा झाला सामाजिक कल्याणाचा संकल्पना आणि पॅरेटो यांचा कल्याणाचा निकष किंवा मापदंड. आता जसे पिगूच्या आर्थिक कल्याणाच्या संकल्पनेवर टीका आक्षेप घेण्यात आले, त्याच पद्धतीने पॅरेटो यांच्या कल्याणाचा निकष किंवा सामाजिक कल्याणाची जी संकल्पना आहे यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आले आणि ते आक्षेप आपण आता पाहूया. आता आक्षेपमध्ये पहिला आहे की उपयोगितेची, पॅरेटो यांनी उपयोगितेची आंतरव्यक्तिगत तुलना केलेली नाही. आंतरव्यक्तिगत काय आहे, तुलना केलेली नाही. प्रत्यक्षात उपयोगिता ही सापेक्ष स्वरूपाची असते आणि मग दोन व्यक्तीची उपयोगितेत तुलना केली तरच समाधानाची म्हणजेच कल्याणाची पातळी लक्षात येते असे टीकाकारांचे मत आहे. आणि म्हणून मग याचा विचार पॅरेटो यांनी आपल्या संकल्पनेमध्ये केलेला नाही. आणि म्हणून आंतरव्यक्तिगत तुलना जी आहे ती आंतरव्यक्तिगत तुलना ही करायला पाहिजे असे काही टीकाकारांचे मत आहे. आणि त्याचं कारण आहे की प्रत्यक्षात उपयोगिता जी असते ती सापेक्ष स्वरूपाची असते, व्यक्तीनुसार बदलणारी असते. आणि म्हणून दोन व्यक्तीच्या उपयोगितेत तुलना केली तरच समाधानाची म्हणजेच कल्याणाची पातळी जी आहे ती पातळी आपल्या लक्षात येते.
परंतु असं पॅरेटो यांनी केलेलं नाही, म्हणून ही त्यावर एक टीका केली जाते. दुसरी टीका आहे की हा कल्याणाचा मापदंड सर्वसंमतीचा नियम स्पष्ट करतो. हा ना. आणि मग काही सामाजिक बदलामुळे कमी व्यक्तीच्या स्थितीत बिघाड व जास्त व्यक्तीच्या स्थितीत सुधारणा होते. आणि मग ही स्थिती जी आहे ती खऱ्या अर्थाने कल्याणकारी असूनही त्यास पॅरेटोचा मापदंड म्हणून मान्यता देता येत नाही, अशी सुद्धा ही यावर टीका केली जाते. आणि म्हणून हा जो कल्याणाचा मापदंड सर्वसंमतीचा नियम जो स्पष्ट करतो, तर यावर सुद्धा टीकाकारांनी केलेली आहे. आणि त्यांच्या मते मग सामाजिक बदलामुळे काही कमी व्यक्तीच्या स्थितीत बिघाड व जास्त व्यक्तीच्या स्थितीत सुधारणा होते. आणि मग ही स्थिती खऱ्या अर्थाने कल्याणकारी असूनही त्यास पॅरेटो यांचा जो काही मापदंड आहे त्यास मान्यता देत नाही. तर अशी टीका यामध्ये केली जाते. नंतरची टीका आहे नैतिक निर्णयावर पॅरेटो यांचे विश्लेषण जे आहे की पॅरेटो यांनी स्वतः नैतिक निर्णयाचा आदर केलेला आहे. व्यक्तीने सर्वांचे हित पाहावे, अन्य कोणाचे नुकसान न करता एखाद्या व्यक्तीचं स्थितीत सुधारणा करणे उत्तम, परिस्थितीत सुधारणा करणे उत्तम. आणि मग यासारख्या हा जो नैतिक निर्णयावर पॅरेटो यांचे विश्लेषण आधारित आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. म्हणजे पॅरेटो यांचे जे विश्लेषण आहे ते नैतिक निर्णयावर, यामध्ये सुद्धा नैतिक निर्णयाचा आधार घेतलेला आहे. परंतु पॅरेटो यांनी आपले विश्लेषण करत असताना नैतिक निर्णयाचा अवलंब केला नाही असं सांगितलं. परंतु हा सुद्धा एक नैतिकच निर्णय आहे की व्यक्तीने सर्वांचे हित पाहावे, अन्य कोणाचे नुकसान न करता एखाद्या व्यक्तीच्या परिस्थितीत सुधारणा करणे उत्तम. म्हणजे ही जी काही संकल्पना मांडत असताना त्यांनी कल्याणाचा मापदंड मांडत असताना हा जो विचार मांडला, तर हा विचारसुद्धा एक नैतिक निर्णयच आहे. आणि म्हणून पॅरेटो यांच्या हा जो विचार आहे तर हा नैतिक निर्णयावरच पॅरेटो यांचे विश्लेषण आधारित आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते म्हणत नसले तरी नैतिक निर्णयावरच पॅरेटो यांचे विश्लेषण आधारित आहे. आणि शेवटची एक टीका आहे की पॅरेटो यांच्या कल्याणाच्या मापदंडानुसार युक्ततमतेचे अनेक बिंदू प्राप्त होतील. काय आहे? पॅरेटो यांच्या कल्याणाच्या मापदंडानुसार युक्ततमतेचे अनेक बिंदू प्राप्त होतील. प्रत्येक बिंदूच्या ठिकाणी कल्याणाची भिन्न पातळी राहील आणि या बिंदूच्या संदर्भात कोणती स्थिती चांगली व कोणती स्थिती तुलनात्मकदृष्ट्या वाईट हे स्पष्ट करणे अशक्य असते. म्हणजे शक्य नाही, अशक्य असते. आणि हा जो मापदंड आहे तर हा मापदंड कल्याणाचा सर्वोत्तम बिंदू स्पष्ट करीत नाही. म्हणजे सर्वोत्तम कल्याण कुठं आहे, तर हा मात्र पॅरेटो यांचा जो काही मापदंड आहे, कल्याणाची संकल्पना आहे, तर ती कल्याणाची संकल्पना, कल्याणाचा सर्वोत्तम बिंदू कोणता आहे तर हे मात्र स्पष्ट करत नाही. आणि मग कल्याणाचे वेगवेगळे पॅरेटो यांच्या जे काही मापदंड आहे कल्याणाचा, तर त्यानुसार वेगवेगळे अनेक बिंदू प्राप्त होतात. परंतु त्या बिंदूच्या ठिकाणी कल्याणाची भिन्न भिन्न पातळी आहे. आणि मग यामध्ये कोणती स्थिती चांगली आहे, कोणती स्थिती तुलनात्मकदृष्ट्या वाईट आहे, तर हे मात्र पॅरेटो यांचा सामाजिक कल्याणाचा जो युक्ततम आहे तो युक्ततम हे बिंदू कल्याणाचा सर्वोत्तम बिंदू स्पष्ट करत नाही. आणि म्हणून ही सुद्धा टीका यावर टीकाकारांनी केलेली आहे. तर अशा पद्धतीने सामाजिक कल्याणाचा जो युक्ततम आहे तर या सामाजिक कल्याणाच्या युक्ततमवर सुद्धा टीका ह्या करण्यात आलेल्या आहे. यानंतरच्या तासामध्ये आपण हिग्स कॅल्डोस ॲनालिसिस ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर म्हणजे हिग्स कॅल्डोर यांचे आर्थिक कल्याणाचे जे विश्लेषण आहे ते विश्लेषण आपण अभ्यासूया. थँक्यू.